नमस्कार सगळ्यांना. मी सिद्धार्थ डावकर शाश्वत अकॅडमीमध्ये आपलं स्वागत करतो. तर आता आपल्या या सेशनमध्ये काय पाहायचं लक्षात घ्या. आता आपल्या सगळ्यांना ॲनिमल क्लासिफिकेशन हा टॉपिक माहिती आहे. जर आपण या टॉपिकचा विचार केला, तर आयोग वारंवार यावरती प्रश्न विचारतो. मग जर वारंवार आयोग प्रश्न विचारत असेल, तर आपल्याला या टॉपिकला पाहताना अप्रोच ठेवायचा कसा आहे, हे आपल्याला या सेशनमध्ये पाहायचं आहे, की जे आपण एकदम शॉर्टमध्ये घेणार आहोत, की ज्यामध्ये पीवायक्यूचं महत्त्व आपण पाहणार आहे. देन आपल्याकडे असं थेअरी किंवा आपण ज्याला कन्सेप्च्युअल मॅच्युरिटी म्हणू, तोही पार्ट आपण पाहणार आहे. जर आपण ह्या ॲनिमल क्लासिफिकेशनचा विचार केला, तर आयोग तुम्हाला जर आपण राज्यसेवेचा विचार केला तर हमखास प्रीला प्रश्न आहे. जर तुम्ही कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा विचार केला तर प्री प्लस मेन्स दोनही ठिकाणी आपल्याला या टॉपिकवरती प्रश्न पाहायला मिळतात. मग जर आपण पीवायक्यूचा विचार केला तर लक्षात घ्या, आपल्याला एक्झॅक्टली पाहायला भेटेल की पीवायक्यू रिपीट कसे होतात. जर तुम्ही आता हा पेपर पाहिला तर आता लक्षात घ्या, हा प्रश्न आपण जो घेतलेले आहेत हे आता रिसेंटली 26 चे प्रश्न आहेत. 26 म्हणजे 25च्या प्रीला झालेले प्रश्न आहेत. जर तुम्ही या प्रश्नाचा विचार केला तर तुम्हाला पाहायला भेटेल की प्रश्न 72, प्रश्न 73 आणि 74 हे 3 प्रश्न आयोगाने ॲनिमल क्लासिफिकेशन किंवा जो आपला झूलॉजीचा पार्ट आहे यांच्यावरती विचारलेत. जर आपण ह्या तीनही प्रश्नांचा विचार केला तर आपल्याला एक गोष्ट समजते, जर आयोग एकाच पॉइंटवरती 3-3 प्रश्न एकाच एक्झाममध्ये विचारत असेल तर आपला हा टॉपिक मस्ट आहे, महत्त्वाचा आहे. मग आपल्याला याला कव्हर करताना पीवायक्यूची जोड एक्झॅक्टली कशी लावायची आहे ते आपण इथे पाहणार आहे. आता लक्षात घ्या, जर तुम्ही आता ह्या प्रश्नांचा विचार केला तर या प्रश्नामध्ये काय विचारले आपल्याला, की आपल्याला खालीलपैकी कोणता म्हणजे थोडक्यात कोलेंट्रा फायलमशी संबंधित नाही असं विचारलंय. म्हणजे प्रश्न फायलमशी रिगार्डिंग आहे. देन पुढे काय म्हटलंय पहा, की खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी हे आंधळे आहेत. म्हणजे आता इथे प्राण्यांचाच उभयचर गटाबद्दल विचारलंय आणि त्यामध्ये एक स्पेसिफिक विचारलंय की ते म्हणजे काय, की आंधळे आहेत. पुढचा प्रश्न पहा काय म्हटलेला आहे, की प्राण्यांचं म्हणजे आपल्याकडे असणारा डिप्लोडोकस कोणत्या सब ऑर्डरशी संबंधित आहे. आता आपण जर या तीनही प्रश्नांचा विचार केला, हे तीनही प्रश्न तुम्हाला ॲनिमल क्लासिफिकेशन मध्ये पाहायला मिळतात. मग जर आपण प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये आपण जर या तीनही प्रश्नांचा विचार केला तर आपल्याला याला पाहताना पीवायक्यू नुसार याची चौकट कंप्लीट करायची आहे. आता पीवायक्यू नुसार चौकट म्हणजे काय, सर मी हा प्रश्न पाहत असेल तर मला समजतंय आयोग फायलमवरती प्रश्न विचारतोय. जर मी हा प्रश्न पाहत असेल तर मला आयोग कळतंय गटांवरती प्रश्न विचारतोय, की ज्यामध्ये उभयचर गट असेल, ॲक्वॅटिक गट असेल. उभयचर म्हणजे आपण त्यांना ॲम्फिबियन म्हणतो. ॲक्वॅटिक म्हणजे हे फक्त पाण्यात राहणारे आहेत. देन आपल्यासारखे कोणी टेरेस्ट्रियल असेल. जर आपण या सगळ्या गटांचा विचार केला तर तो पॉईंट आपल्याला इथे पाहायला मिळतो. आणि जर आपण यांच्या सब ऑर्डरचा विचार केला तर आपल्याला प्राण्यांचं वर्गीकरण करताना जो काही आपला क्लास असतो, सब क्लास आहे, फॅमिली आहे, सब फॅमिली आहे, ऑर्डर आहे, सब ऑर्डर आहे, इव्हन जीनस आहे, स्पेसिस आहे. जर आपण या सगळ्यांचा विचार केला तर याच्यावरती सुद्धा आयोग प्रश्न विचारतो. मग लक्षात घ्या, हा पेपर तुम्हाला 2026 मध्ये प्रीमध्ये पाहायला भेटेल. देन पुढे तुम्हाला मेन्सचा प्रश्न दाखवतो. हा प्रश्न आता रिसेंटली जी 2025 ची ग्रुप सी ची मेन्स झाली त्याचा हा पेपर आहे. जर तुम्ही इथेही पाहिले तर तुम्हाला 3 प्रश्न इथे सुद्धा प्राण्यांच्या वर्गीकरणावरती म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन वरती पाहायला मिळतात. मग त्यातला पहिला प्रश्न पहा काय विचारलाय, सी फॉर बद्दल विचारलाय. लक्षात घ्या, आता आपण इथे प्रश्न डिकोड करत नाहीये, एक्झॅक्टली प्रश्न येतात कसे ते पाहतोय आणि हे प्रश्न पाहताना पीवायक्यू किती महत्वाचे आहेत ते आपल्याला समजून घ्यायचंय. मग लक्षात घ्या, आता इथे काय विचारलंय पहा, कोणत्या आंतरदेहगुही प्राण्याला समुद्र फर किंवा सी फर म्हणून ओळखले जाते. आता लक्षात घ्या, प्रश्न सी फर बद्दल आहे. देन मागे या, आता आपण जो पेपर पाहिला इथे काय विचारलंय, सी पेन विचारलंय किंवा इथे सी कुकुंबर आहे किंवा आपल्याकडे ब्ल्यू कोरल आहे किंवा सी फॅन आहे. जर आपण ह्या सगळ्यांचे उदाहरणं पाहिले, हे सगळे आपल्याला समुद्रामध्ये पाहायला मिळतात. म्हणजे थोडक्यात ही झाली आयोगाची एक चौकट. लक्षात घ्या, ही झाली आयोगाची चौकट. म्हणजे आपण ज्यावेळेस म्हणतो की पीवायक्यू रिपीट होतात, मग प्रत्येक वेळेस पीवायक्यू आहे असा रिपीट होतो का, तर अजिबात नाही. कधी कधी पीवायक्यूचा आपला एरिया पाहायला मिळतो. आणि आपण एरियाचा किंवा त्या चौकटीचा विचार केला त्या चौकटीला कंप्लीट करून आपला प्रश्न टॅकल करायचे असतात. मग लक्षात घ्या, सो ही चौकट सांगितली. पुढे या, सेम तुम्हाला इथे सी फॉर विचारलंय. म्हणजे आपण जर ह्या चौकटीचा विचार केला तर ह्याच चौकटीमधून हा प्रश्न पाहायला मिळतोय. सो याचा अर्थ काय झाला, की आयोग त्या ठिकाणी त्यांचा पॅटर्न फॉलो करतो. फक्त आपल्याला तो एक्झॅक्टली समजायला हवा आणि हा समजून घेण्यासाठी आपल्याला यासाठी पीवायक्यूची जोड देणं गरजेचं आहे. जर आपण प्रॉपर पीवायक्यूची जोड देत असेल तर आपला हा सगळा पार्ट इथे कव्हर होतो. पुढे या, पुढे काय विचारलंय पहा, की सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासास काय संबोधतात किंवा काय म्हणतात. मग आता असाही प्रश्न आपण पुढे पाहणार आहे, की आयोगाने याही पूर्वी विचारले की शंखशास्त्राच्या अभ्यासास काय म्हणतात. म्हणजे थोडक्यात आयोग असे प्रश्न विचारतो की हा पर्टिक्युलर स्टडी आहे, मग या स्टडीला काय म्हणतात. मग इव्हन तो बॉटनीचा असेल, इव्हन तो झूलॉजीचा पार्ट असेल, इव्हन तो हायजीनचा असेल, इव्हन तो फिजिक्स किंवा केमिस्ट्री,
कोणत्याही रिगार्डिंग आयोग विचारू शकतो. मग लक्षात घ्या. सो ही एक चौकट आहे. पुढे या. पुढे काय पाहायला मिळतंय? हायड्राच्या नेमॅटोसिस्टमध्ये असलेले विषारी द्रव म्हणजे काय? किंवा त्या विषारी पदार्थाचं नाव काय? हा प्रश्न विचारलाय. मग लक्षात घ्या. हायड्रा हा सुद्धा आपल्याला फायलम निडारियामध्ये किंवा संघ निडारियामध्ये पाहायला मिळतो. म्हणजे हाही प्रश्न आपल्याला कशाबद्दल विचारलाय? तर फायलम बद्दल. आता लक्षात घ्या. जर तुम्ही इथं पाहिलं, हा PYQ आहे असा रिपीट झालाय. याही पूर्वी PYQ आहे. दाखवतो मी तुम्हाला तो पण. पण जर तुम्ही इथे गेलात तर तुम्हाला इथे पाहायला भेटेल की इथे आपण कशाचा स्टडी करत आहोत? फायलम. लक्षात घ्या. म्हणजे फायलमची चौकट पाहतोय आणि हा प्रश्न सुद्धा फायलम बद्दल आहे की यांचा संघ कोणता पाहायला मिळतो आपल्याला? संघ निडारिया किंवा फायलम निडारिया. सो फायलम निडारियाच्या रिगार्डिंग हा प्रश्न विचारलाय. त्याचबरोबर असा प्रश्न आयोगाने याही पूर्वी विचारलेला आहे. तोही मी तुम्हाला दाखवतो. सो याचा अर्थ कळतोय का? याचा अर्थ असा होतोय आपल्याला आयोगाच्या PYQ मधून काय समजतंय? सगळ्यात फर्स्ट आपले PYQ रिपीट होऊ शकतात. लक्षात घ्या. PYQ रिपीट होऊ शकतात हे समजतंय. दुसरी गोष्ट काय समजते? आपल्याला आयोगाची एक्झॅक्टली चौकट समजते किंवा आयोगाचा तो जो काही बॉक्स आहे किंवा आयोगाचा जो काही एरिया आहे त्या एरियावरतीच आयोग प्रश्न विचारतोय. त्याचबरोबर आपल्याला काय समजतंय की प्रश्न हा एकाच पॉइंटवरती आयोग वेगवेगळ्या पॉइंटने विचारतोय किंवा वेगवेगळ्या पद्धतीने विचारतोय. म्हणून आपल्याला यासाठी PYQचं प्रॉपर डिकोडिंग किंवा PYQचं प्रॉपर ॲनालिसिस पाहणं गरजेचं आहे. मग यासाठी फक्त आपल्याला योग्य उत्तर पाहून चालेल का? नाही. इतर पर्याय काय सांगतात तेही पाहणं गरजेचं आहे. कारण आयोग भरपूरदा त्या इतर पर्यायांवरती सुद्धा प्रश्न विचारतो. मग लक्षात घ्या. यासाठी तुम्ही काही प्रश्नांचा मी तुम्हाला डेमो दाखवतो आता इथे. जर तुम्ही आता हा प्रश्न पाहिला, काय विचारलंय की हायड्राच्या नेमॅटोसिस्टमध्ये असलेले विषारी द्रव म्हणजे कोणते? आत्ताच सांगितलं होतं इथे हा प्रश्न. तोच प्रश्न आहे. हा आत्ता रिसेंटली ग्रुप 25च्या लक्षात घ्या ग्रुप सी 2025च्या मुख्य परीक्षेला आलेला प्रश्न आहे. आणि असाच प्रश्न तुम्हाला इथं रिपीट पाहायला भेटेल. प्रश्न ग्रुप बी 24 मध्ये काय विचारलाय पहा की हायड्राच्या नेमॅटोब्लास्ट मध्ये आढळणाऱ्या विषाचे नाव सांगा. प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप बी 24चा. लक्षात घ्या. प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप बी 24चा. हा प्रश्न आता 25च्या मेन्सला याच्यावरून समजतं PYQ रिपीट होतो. प्रश्न ग्रुप बी ला आहे, इथे आलाय ग्रुप सी ला. लक्षात घ्या. आज आपण दोन्ही PYQचा विचार केला. याचं सगळं सखोल स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळतंय झिरो एरर सायन्स मध्ये. जर तुम्ही ह्या पुस्तकात हा सगळा कन्सेप्ट वाचून घेतला असता तर तुम्हाला कळलं असतं PYQ रिपीट होतोय. आणि ह्या बुक मध्ये आपण योग्य उत्तरांचं स्पष्टीकरण त्याचबरोबर जे इतर पर्याय आहेत त्या इतर पर्यायांचं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे की जेणेकरून त्या इतर पर्यायावरती जर पुन्हा प्रश्न तयार झाला तर आपण इझिली टॅकल करू शकतो. मग लक्षात घ्या. सो असा एक प्रश्नाचा पॅटर्न पाहायला मिळतोय. पुढे या. पुढे आपल्याला अजून एक प्रश्नाचा पॅटर्न पाहायला भेटेल. काय विचारलंय पहा? कांगारू. जर आपण कांगारूचा विचार केला, कांगारू हा एक सस्तन प्राणी आहे, मॅमल्स आहे. मग लक्षात घ्या. प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप सी 25. प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप सी 25. आता कांगारूवरती प्रश्न रिपीट कसा होतो ते सांगतो मी तुम्हाला. आता इथे पहा, हे सुद्धा तुम्हाला झिरो एरर सायन्स पुस्तकात सगळे PYQ जवळपास 2011 पासून तर आतापर्यंतचे सगळे PYQचं प्रॉपर डिकोडिंग दिलंय. देन ते PYQची भाषा सेमी इंग्लिश टाईप आहे की जेणेकरून ते इंग्लिश मीडियमला पण समजेल, मराठी मीडियमला पण समजेल. असं हे पुस्तकांची रचना आहे किंवा अशा ह्या प्रश्नांच्या विश्लेषणाची रचना आहे की ज्यामध्ये पर्यायांचं स्पष्टीकरण, इतर पर्यायांचं स्पष्टीकरण हे दोन्ही पण आहे. मग लक्षात घ्या. जर तुम्ही हे स्पष्टीकरणाचा अभ्यास केला तर यावरून तुम्हाला येणारी एक्झॅक्टली चौकट समजते. आता हा प्रश्न पहा. ग्रुप सी 25 कांगारू बद्दल आहे. पुन्हा असाच प्रश्न आयोगाने पुन्हा कांगारू बद्दल विचारलाय की जो प्रश्न विचारलाय ग्रुप सी 24 ला. पुन्हा प्रश्न काय विचारलाय? कांगारू. की कांगारू हा प्राणी कोणत्या फायलम वर्गात येतो? याचं उत्तर आहे सस्तन प्राणी. लक्षात घ्या. याचं उत्तर आहे सस्तन प्राणी. आपणही स्वतः सस्तन प्राणी. लक्षात घ्या बरं का मी काय म्हणतोय. प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप सी 24 चा. काय विचारलंय? कांगारू हा प्राणी कोणत्या फायलम वर्गात समाविष्ट आहे? उत्तर काय आहे? सस्तन प्राणी. आता या सस्तन प्राण्याला धरूनच आयोगाने पुन्हा प्रश्न विचारला. काय विचारला पहा? पुन्हा प्रश्न विचारला. कांगारू हा पिशवी असलेला सस्तन प्राणी आहे. मी काय म्हणतोय कळतंय का? सो PYQ रिपीट कसा होतं कळतंय का? म्हणजे आयोग सांगते तुम्ही कांगारू वाचा, आम्ही कांगारूवरती प्रश्न विचारणार आहे. किंवा आयोग सांगतो तुम्ही फायलम वाचा, आम्ही फायलम बद्दल प्रश्न विचारणार आहे. आयोग सांगतो तुम्ही उदाहरणं चांगले करा, आम्ही जास्तीत जास्त उदाहरणांवरती फॅक्च्युअल डेटा विचारणार आहे. म्हणजे थोडक्यात ही सगळी आयडिया समजण्याचं काम आपल्याकडे PYQ करतो. मग लक्षात घ्या. स्वतः एक्झॅक्टली आयडिया आली की कांगारूने प्रश्न कसा रिपीट केला. या पुढे आता पुढचा PYQ पहा. आता आपण जर पुढे पाहिलं तर काय विचारलंय पहा? सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास. आता हा प्रश्न आत्ताचाच 2025च्या ग्रुप सी मेन्सचा हा प्रश्न आहे की जो पेपर 2026 मध्ये झाला. मग लक्षात घ्या. जर आपण इथे पाहिलं तर आता इथे PYQ रिपीट नाहीये. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. इथे PYQ रिपीट नाहीये.
पण चौकट रिपीट आहे. चौकट रिपीट म्हणजे काय? प्रश्न असा विचारला, सरपटणाऱ्या प्राण्यांच्या अभ्यासास काय म्हणतात? आणि इथे प्रश्न असा विचारलाय, शंखशास्त्राच्या अभ्यासास काय म्हणतात? किंवा शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे काय? प्रश्न आहे आपल्याकडे असणारा राज्यसेवा प्री 2023 चा आणि हा प्रश्न आहे ग्रुप सी मेन्सचा. लक्षात घ्या बरं का. सो असं अजिबात समजू नका, की ग्रुप सीचा एरिया ग्रुप बी ला येतो का? किंवा ग्रुप बीचा एरिया राज्यसेवेला येतो का? सगळीकडे चालतं. बिकॉज सायन्स इज अ कॉमन. सायन्स हे कॉमन आहे. आणि जर सायन्स हे कॉमन असेल, तर आपल्या दोनही ठिकाणी हे पार्ट पाहायला मिळतात. मग जर दोनही ठिकाणी आपण हे पार्ट्स पाहत असेल, तर आपल्याला या ठिकाणी शंखशास्त्राचा अभ्यास विचारलाय आणि या ठिकाणी काय विचारलंय? तर सरपटणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास विचारलाय. मग लक्षात घ्या. सो ही सगळी चौकट पाहायला मिळते म्हणून तुम्हाला हे सगळं स्पष्टीकरण मी पुन्हा सांगतो, कोणत्या पुस्तकात पाहायला भेटेल? झिरो एरर. आता मी हे वारंवार का सांगतोय? लक्षात घ्या. जर तुम्ही हे झिरो एरर सायन्स पुस्तक पाहिलं, याच्यामध्ये प्रॉपर डिकोडिंग दिलंय. प्रॉपर डिकोडिंग. पुन्हा इतर पर्यायांचं पण डिकोडिंग दिलंय. हे का सांगतोय? लक्षात घ्या. पीवायक्यू मस्ट आहे. पीवायक्यू वरून समजतं आयोगाचा माइंडसेट काय आहे आणि त्या माइंडसेट वरून समजतं आपण काय वाचायचंय किंवा आपण त्या आयोगाला काय द्यायचंय. म्हणजे आपण चाललोय टू द पॉइंट आणि टू द पॉइंट करण्यासाठी हे पुस्तक किंवा हे पूर्ण पीवायक्यूचा स्टडी तुम्हाला हेल्पफुलच आहे. लक्षात घ्या. कधी-कधी असं होतं की आपण 1, 2, 3 वर्ष देतो आणि मग कळतं पीवायक्यूचं महत्त्व काय होतं. सो पीवायक्यू एक्झॅक्टली आपल्याला चौकट सांगतो. यापुढे तुम्हाला अजूनही काही प्रश्न दाखवतो. काय विचारलंय पहा. खालीलपैकी कोणत्या प्राणी समूहाने प्रथमतः जमिनीवर जीवनाचा अवलंब केला? आता लक्षात घ्या. पर्याय पहा. उभयचर प्राणी. आता आपण एक प्रश्न पाहिला उभयचरवरती. इथे पर्याय पहा. सरपटणारे प्राणी. लक्षात घ्या मला काय सांगायचंय. म्हणजे उभयचर प्राण्यावरती प्रश्न आहे. सरपटणाऱ्या प्राण्यांवरती प्रश्न आहे, की ज्यांना आपण रेप्टाइल्स म्हणतो. देन सस्तन प्राण्यांवरती सुद्धा प्रश्न आहे, की जसं आता आपण कांगारू पाहिला. लक्षात घ्या म्हणजे थोडक्यात ही झाली चौकट. लक्षात घ्या ही झाली चौकट. आता आपण या चौकटीचा विचार केला किंवा आपण जर ह्या बॉक्सचा विचार केला, तर याच्यानुसार आपल्याला प्रश्न पाहायला मिळतातच. आज आपण हे प्रश्न पाहत असेल तर आपल्याला याच पद्धतीने सगळा स्टडी करायचा आहे, की ज्यामध्ये पर्याय आणि इतर पर्याय सगळं व्यवस्थित आहे. लक्षात घ्या. आणि हे सगळं करण्याचं काम किंवा सगळं शोधायचं काम अजिबात करू नका. वेळ वाया घालूच नका. हे सगळं तुम्हाला झिरो सायन्स मध्ये दिलेलं आहे. तिथे तुम्हाला आयतं घ्या. कारण टू द पॉइंट चला. विनाकारण आपण ते सर्च करणार, मग इतर पर्याय सर्च करणार, त्यात आपला वेळ जाणार. तेवढ्या वेळामध्ये आपल्या इकडे 5 ते 6 प्रश्न होतात. सो आपला पॅटर्न ऑब्जेक्टिव्ह आहे. त्यामुळे आपल्याला तिथे रिसर्च करत बसायचं नाही. जे भेटते पटकन घ्यायचं आणि तेवढं टॅकल करून पुढे जायचंय. मग लक्षात घ्या. जर आपण या सगळ्यांचा विचार केला इव्हन पक्षी म्हणजे आपल्याकडे असणारे एव्स आयोगाने इथे सुद्धा पीवायक्यू विचारलाय. पुढे तोही रिपीट होईल. सो हे सगळे पार्ट महत्वाचे आहेत. यापुढे आता पुढे पहा. आता प्रश्न काय विचारलाय? खालीलपैकी कोणते प्राणी एकाच वर्गातील आहे? आणि इथे काय विचारलंय? पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण. आता लक्षात घ्या. जर आपण दोन्ही प्रश्नाचा विचार केला. हा प्रश्न केव्हाचा आहे? राज्यसेवा 24 चा आणि हा प्रश्न केव्हाचा आहे? ग्रुप बी 24 चा. आता दोघांचा संबंध कसा ते सांगतो. लक्षात घ्या. जर तुम्ही याचं स्पष्टीकरण पाहिलं तर इथं पर्याय 4 लक्षात घ्या. यांनी काय विचारले? खालीलपैकी कोणते प्राणी एकाच वर्गात येतात? मग यातला पर्याय क्रमांक 4 हे सगळे प्राणी एकाच वर्गात येतात आणि या सगळ्यांचा एकच वर्ग म्हणजे कोणता आहे? पायसेस. मी काय म्हणतोय कळतंय का तुम्हाला? लक्षात घ्या बरं का. याच्यावरून कळेल आयोगाची चौकट रिपीट कशी होते. लक्षात घ्या. याच्यावरून कळेल आयोगाची चौकट रिपीट कशी होते. आता आपण या चौकटीचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात आली, की इथं प्रश्न विचारलाय, की एकाच गटातील मासे किंवा एकाच गटातील प्राणी, की जे सगळे कोणत्या गटामध्ये येतात? पायसेस. आणि याच्यावरतीच पुन्हा प्रश्न विचारलाय. तो विचारलाय ग्रुप बी 24 ला आणि हा प्रश्न विचारलाय राज्यसेवा 24 ला. लक्षात घ्या. सो याच्यावरून आपल्याला एक आयडिया लक्षात येते, की पीवायक्यू रिपीट होतो म्हणजे तो पार्ट किंवा तो कन्सेप्टचा भाग रिपीट होतो. लक्षात घ्या. आता आपण सगळ्या कन्सेप्टचा भाग रिपीट पाहत असेल तर तुम्हाला इथे पाहायला भेटेल, की हे सगळं आपण झिरो एरर सायन्सच्या पुस्तकामध्ये स्पष्टीकरण दिलंय आणि या स्पष्टीकरणातून हा प्रश्न कव्हर होतोय. लक्षात घ्या. सो ही झाली चौकट. म्हणून आपल्याला आयोगाचे पीवायक्यू येणं गरजेचंच आहे. एक वेळेस एखादी कन्सेप्ट कमी समजली चालेल, पण पीवायक्यू मध्ये आपल्याला कमतरता नको. बिकॉज पीवायक्यू हा त्या परीक्षेचा आत्मा आहे आणि तो आपल्याला यायलाच हवा. आता लक्षात घ्या. पुन्हा पुढे पहा. काय विचारले पहा. खालीलपैकी कोणते उभयचर प्राणी आंधळे आहेत? हा आत्ताचा प्रश्न आहे, की जो 25च्या ग्रुप सीच्या मेनचा प्रश्न म्हणजे 26 मध्ये झालेला पेपरचा हा प्रश्न आहे. मग जर आपण याचे पर्याय पाहिले, पर्याय काय दिलेत पहा. बेडूक आहे, टोड्स आहे, सिसिलियन आहे, सॅलॅमेंडर्स आहेत. तेच पर्याय तुम्हाला इथे पाहायला भेटेल. हे पहा. बेडूक आहे, देन आपल्याकडे असणारा टोटेयर आहे, देन सॅलॅमेंडर आहे. जर तुम्ही हे पर्याय पाहत असेल तर लक्षात घ्या भरपूर प्रश्नामध्ये तुम्हाला काय सेम पाहायला मिळतात? पर्याय. इव्हन प्रश्न पहा काय म्हटलंय? उभयचर.
मोस्ट ऑफ उभयचर प्राणी सरपटतात. इथे काय म्हटलंय? सरपटणारे प्राणी. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. सरपटणारे प्राणी म्हणजे थोडक्यात जर तुम्हाला हा भाग चांगला माहित असेल किंवा जर ह्या भागाची कन्सेप्ट चांगली माहित असेल तर आपण इझिली हे सगळं टॅकल करू शकतो. जर आपण इझिली हे सगळं टॅकल करत असेल तर आपल्याला एक्झॅक्टली त्यातला मुद्दा समजायला अजून जास्त मदत होते. त्यामुळे आपल्याला हा मुद्दा महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्या सगळ्यात महत्त्वाचं काय? पीवायक्यू. मग पीवायक्यू वाचायचे म्हणजे काय? समजा मी मागचा पीवायक्यू घेतला, येस पाहिला हा प्रश्न आहे, हे असं योग्य उत्तर सोडून दिलं. नाही, अशी पोस्ट मिळणार नाही. तुम्हाला त्या पीवायक्यूचं ऑपरेशन करावंच लागेल. तो पीवायक्यू समजून घ्यावाच लागेल. म्हणून तुम्हाला ह्या 0 मध्ये टॉपिक वाईज पीवायक्यू आहेत. अजिबात कष्ट करायचे नाही. तुम्हाला कळेल एक्झॅक्टली की प्रश्न 1 आणि प्रश्न 5 सेम दिसतोय. प्रश्न 1 मधली जी कन्सेप्ट आहे ती प्रश्न 5 मध्ये आली. प्रश्न 5 मधल्या कन्सेप्टवरून प्रश्न 10वा तयार होतोय. लक्षात घ्या मी काय म्हणतोय. हे ज्यावेळेस आपण त्या टॉपिक नुसार जातो त्यावेळेस आपल्याला अजून जास्त क्लिअर होतं. यापुढे आता जर तुम्ही पुढचा प्रश्न पाहिला, लक्षात घ्या. सो आता पुढे आपला नेक्स्ट पॉइंट आहे. जर आपण हे सगळे ॲनिमलचा पॅटर्न पाहिला, सो अशा प्रकारे पीवायक्यू रिपीट होतात. आता मी तुम्हाला इथे जास्त काही सांगत नाहीये. सो आपण इथे टू द पॉइंट चाललोय. मी फक्त तुम्हाला काही सॅम्पल दाखवले. असे भरपूर आहेत, असे भरपूर आहेत. कारण आयोग प्रत्येक वर्षी या टॉपिकवरती प्रश्न विचारतोच. आय होप तुम्हाला पीवायक्यूचं महत्त्व इथे चांगल्या प्रकारे समजलं असेल. पीवायक्यू डिकोड करणं किती गरजेचं हे समजलं असेल. पीवायक्यूना प्रॉपरली ॲनालिसिस करणं किती गरजेचं आहे. त्याचबरोबर जे इतर पर्याय किंवा जे काही योग्य उत्तराचा पर्याय आहे त्यालाही प्रॉपर डिकोड करणं किती गरजेचं आहे हे आपण इथे पाहून घेतलं. थँक यू.